आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा शहरात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 4,93,282 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 3,43,282 रुपयांचा गुटखा आणि 1,50,000 रुपये किमतीचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त शशिकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे देवळा शहरातील निमगल्ली परिसरातील शारदा देवी विद्यालयाजवळ सापळा रचण्यात आला। यावेळी रामचंद्र निळकंठ जगदाळे यांच्या मालवाहू वाहनातून प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याचं उघड झालं। तपासणी दरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला। कारवाई सुरू असताना आरोपी रामचंद्र जगदाळे यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी वाहन ताब्यात घेतले, तर अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी पाठलाग करून आरोपीला शिताफीनं पकडले। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यात गुटखा व सुगंधित तंबाखूंविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी दिली। अवैध साठा वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहनही त्यांनी केलंय। राज्यात गुटखा विक्री आणि साठवणुकीवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीमुळे प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनानं स्पष्ट केलं आहे।